तर पालकमंत्री पदाचा निर्णय हा धक्कादायक आहे, अनपेक्षित आहे, ही प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली। तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आलंय। या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको केलाय। तर निर्णयाचा सन्मान करायला हवा हा टोला सुनील तटकरे यांनी देखील लगावला असल्याचं बघायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। आणि ते नाराजी आहे, भरत गोगावले समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले। ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं, त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे। तर हा जो वाद आहे तो सर्वश्रुत आहे, मात्र यानंतर आता भरत गोगावले यांची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। याशिवाय इतरही काही राजकीय घडामोडी सध्या घडताय, त्यांचा वेध घेऊयात वेगवान स्वरूपात। सरपंच हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलं। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलंय। तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांचं नाव वगळण्यात आलं। पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय। त्यामुळे आता मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा सस्पेन्स कायम होता। अखेर पालकमंत्री पदांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। शिवसेना नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। नागपूरचं पालकत्व सोपवलंय। सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्री पदाची ही दुहेरी जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेतील। पश्चिम विदर्भातील 5 जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे। गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आता बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं ते म्हणाले। सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं ही खंत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय। 11 कोटींची फसवणूक केली म्हणून दीपक साळुंखे यांच्यासह 23 संचालकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा समाजाने आपण कुठे उभा आहोत याचे आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं। मराठ्यांना आरक्षण देण्याची माझी भूमिका होती, त्यावेळेस कॅबिनेटमध्ये भुजबळ साहेबांनी आरक्षणाचा प्रस्ताव आणू नये म्हणून पत्र दिलं होतं असा किस्सा देखील राणेंनी सांगितलाय। शरद पवार गटाच्या सतीश चव्हाणांची घरवापसी झाली आहे। सतीश चव्हाणांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। चव्हाण हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण हे पवार गटात गेले, मात्र त्यांचा पराभव झाला, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधील शिबिरात पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील ठाकरे सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। तब्बल 500 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केलाय। खासदार नरेश म्हस्के आणि नाशिक जिल्हा प्रमुख या दरम्यान उपस्थित राहिले असल्याचं पाहायला मिळालं। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवण्याचा आनंद लुटला। आज महाजन नाशिक दौऱ्यावर होते। यावेळेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी लाखो रुपये किमतीची होंडा गोल्डविंग ही बाईक चालवली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील 50,000 गावातील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलं। यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। शिंदेंच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील स्वामित्व प्रॉपर्टी कार्डचं प्रतिनिधित्व वाटप करण्यात आलेलं आहे।
सारंगी महाजन यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. अजितदादांवर माझा विश्वास आहे आणि ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, हे विधान सारंगी महाजन यांनी केलं. कुख्यात गोट्या गित्तेकडून परळी पोलिसांचा सत्कार झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. गोट्या गित्तेवर शस्त्रतस्करी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक फोटो ट्विट केला. परळीचे पोलीस अधिकारी यांच्यावरती टीकाही केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये शिजल्याचा संशय सीआयडीने व्यक्त केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर तिरंगा हॉटेलची तपासणी झाली आहे. 8 डिसेंबरचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यानं सीआयडी अधिकाऱ्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलंय. काल परभणीवरून निघालेला लाँग मार्च आज टाकळी कुंभकर्ण ते झरी असा प्रवास करून पुढे शेख पाटीकडे मार्गस्थ झाला. आज बोरी गावातील मराठवाडा दीक्षाभूमी या ठिकाणी या लाँग मार्चचा मुक्काम असेल. नागरिकांनी लाँग मार्चमध्ये सहभागी आंबेडकरी अनुयायांना चहा, बिस्किट आणि पाण्याच्या बॉटलशिवाय अल्पाहार दिलाय. अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनी महाकुंभात सहभाग घेतलाय तर त्रिवेणी संगमावर त्यांनी डुबकी मारली आहे. रवी किशन यांनी सर्व देशवासियांना प्रयागराज या ठिकाणी जाऊन संगम स्नान करण्याचं आवाहन सुद्धा केलं आहे. हातात त्रिशूल, कपाळावर टिळक लावून कुंभमेळ्यामध्ये सेलिब्रिटी सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सलमान, कैफ, करीना, अक्षय, रणवीर आणि याशिवाय गोविंदा शिवाय अल्लू अर्जुन यांनी महाकुंभात डुबकी मारल्याचा हा व्हिडिओ आहे. मात्र हे सेलिब्रिटी स्वतः प्रयागराजमध्ये गेलेले नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सेलिब्रिटी कुंभमेळ्यामध्ये डुबकी घेत असल्याचा व्हिडिओ हा बनवण्यात आलेला आहे. आणि यानंतर सैफ अली खान संदर्भातली एक मोठी बातमी आहे. कारण सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलेला आहे. लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. या कारवाईचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला असल्याचं पाहायला मिळत आहे. हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला. आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी शर्ट, गुलाबी गमछा याशिवाय त्यानंतर बदललेलं निळं शर्ट पोलिसांनी जप्त केलंय. आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते. एकंदरीत आपण जर बघितलं तर हा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तब्बल 3 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे. 3 दिवस झाले सैफ अली खानवर हल्ला झालाय. 3 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलंय. आणखी एक मोठी बातमी. कारण अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी संदर्भात एक धक्कादायक अपडेट समोर येते. आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यातून आरोपी मोहम्मद अली यांना बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या आहेत. याशिवाय आरोपीने सुरुवातीला आपलं नाव विजय दास असं सांगितलं. मात्र हा आरोपी बेकायदेशीर बांगलादेशी असल्याचा संशय सध्या तरी पोलिसांना आहे. आरोपीला खार पोलीस स्टेशनमध्ये आणले. मुंबई पोलीस आता आरोपीच्या कागदपत्रांची पडताळणी सुद्धा करताना दिसत आहे. अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे. या आरोपीचं वय 30 वर्ष आहे. प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे. या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत. आता पुढे खरं तर या आरोपीवर काय कारवाई केली जाते हे तर बघणं महत्त्वाचं असणारच आहे. मात्र याशिवाय राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली. तर पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल अधिकचा दर मिळाला आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय. जालन्यातल्या जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2
1000 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे अद्रक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. अद्रकच्या दरात प्रचंड घसरण होतीये, लागवडीचा खर्च देखील निघत नाहीये, म्हणून अद्रकला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते. वाशिमच्या वनोजा या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही काम अपूर्ण आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे. इंद्रायणी नदीपाठोपाठ खेड तालुक्यातील भीमा नदी केमिकल युक्त पाणी मिसळल्यानं फेसाळली आणि या रसायनयुक्त पाण्यामुळे आता परिसरातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी जे आहेत ते नष्ट होत आहेत. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अलर्ट मोडवर आहे. खासगी डॉक्टरांकडून आकारण्यात येणाऱ्या फीचे दर पत्रक रुग्णालयामध्ये प्रकाशित करण्याचे निर्देश दिले. खासगी रुग्णालयांना या संदर्भातलं अल्टिमेटम सुद्धा देण्यात आलेलं आहे. तिकडे भंडाऱ्यामध्ये केसलवाडा गावात शेतशिवारात वाघ दिसल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. गावाजवळ बांध तलावाचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी वाघ दिवसभर ठिय्या मांडून बसला. मात्र वन विभागानं कुठली कार्यवाही करताना वन विभाग दिसत नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आणि त्यामुळे संताप सुद्धा व्यक्त केला आहे. हिंगोलीमध्ये शेतात काम करताना एका शेतकऱ्यावर जंगली रानडुकरानं प्राणघातक हल्ला केला असल्याचं बघायला मिळालं. हल्ल्यात शेतकरी संतोष आढळकर गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे या जंगली रानडुकरानं अक्षरशः शेतकऱ्याच्या शरीराचे लचके तोडले. यामध्ये शेतकऱ्याचा एक हात निकामी झाला आहे. बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये 11 कोटींचा सोनेरी घोडा आलेला आहे. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात 11 कोटींचा सोनेरी घोडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. हैदराबादच्या नवाब हसन यांचा हा घोडा असल्याचं कळतंय. शक्तीपीठ महामार्गाला आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधून तीव्र विरोध होताना दिसतोय. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन करत या महामार्गाला विरोध केला. आमच्या जमिनी कोणत्याही स्थितीमध्ये शक्तीपीठ मार्गाला देणार नाही असं शेतकऱ्यांनी यावेळेस सांगितलं. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता खासदार विशाल पाटील यांनी दंड थोपटले. ज्या पद्धतीने कोल्हापूरला वगळलं तसंच सांगली जिल्ह्याला वगळा ही मागणी केली. सरकारला ही शेवटची विनंती, अन्यथा आंदोलन करावं लागेल हा इशारा खासदार विशाल पाटील यांनी सरकारला दिला असल्याचं बघायला मिळालं. जळगाव जामोद महामार्गावर अवैध रेती तस्करीचा प्रकार वाढला. महामार्गाच्या मध्यभागी रेती टाकल्यानं या रेतीवरती धडकून अनेक दुचाकींचा अपघात झालाय. तहसीलदार ट्रकचा पाठलाग करत असल्यानं चालकानं वेग वाढवला, त्यामुळे रेती यावेळेस रस्त्यावर सांडली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. कणकवलीमध्ये 2 बांगलादेशी महिलांना एटीएसच्या पथकाने अटक केली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 2 महिलांची सखोल चौकशी केल्यानंतर भारतीय नागरिक असल्याचं बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा आढळून आलेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि नाशिक विभागाच्या पथकानं चांदवडच्या मुंबई आग्रा महामार्गावर प्रतिबंधित विदेशी मद्याचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे. तर 101 विदेशी मद्याचे बॉक्सेस आणि पिकअप गाडी असा एकूण 18 लाखांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपींना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे. धुळ्यात अवैध दारूची वाहतूक करताना गुन्हे अन्वेषण पथकानं दारूचा साठा हस्तगत केला. पोलिसांनी वाहनाची तपासणी करताना जनरेटरमध्ये दारूचा साठा वाहून नेला जात असल्याचं निदर्शनास आलं. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4,17,000 रुपयांचा मद्यसाठा हा जप्त केलेला आहे. नागपूरमध्ये शेअर मार्केटमध्ये नुकसान झालं, त्यामुळे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. आत्महत्या करणारा तरुण पोलीस कर्मचारी आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती मात्र सध्या गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तिकडे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस हवालदाराच्या घरी गांजा आढळलाय. पोलीस कर्मचाऱ्याच्या घरून पथकानं 900 ग्राम गांजा जप्त केलाय. गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कार्यवाही सुद्धा त्याच्यावरती केली असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय.
आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींची निराशा होणारी ही बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण राज्य सरकारने तसा प्रस्तावच तयार केलेला नाही आहे। महायुतीने निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं, मात्र यासाठी कोणती पूर्वतयारीच केलेली नाही आहे, प्रस्ताव पाठवलाच नाही आहे। आणि बातमीला खरं तर या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडूनही तशा कोणत्याही सूचना आलेल्या नाही असं तटकरेंनी यावेळेस म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात पुढे एक विशेष रिपोर्ट बघूयात, तो म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त चर्चेत ठरलेली लाडकी बहीण योजना नको ही भूमिका अनेक बहिणींची आहे। मात्र या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे घाबरल्या यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। लाडकींना नको सरकारचे पैसे, अपात्रतेची भीती, लाडकीची माघार। चार 4000 लाडकींची योजनेतून माघार। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या लाडक्या बहिणींवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। त्यातच निकषाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींकडून दंडासहित पैसे वसूल करण्याचा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून दिला जातोय। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना देण्यात आलेला लाभ त्यांच्या खात्यातून वसूल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे तब्बल 4000 घाबरलेल्या लाडक्या बहिणींनी योजनेतून माघार घेण्यासाठी लेखी अर्ज दाखल केल्याचं समोर आलंय। तर मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींनी पैसे परत केले नाहीत तर त्यांच्याकडून वसुली करण्याचे संकेत दिलेत। संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती। आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते देण्यात आले। मात्र आता सत्ता स्थापन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचं म्हटलं होतं। एवढंच नाही तर लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। केवळ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक लाडकींनाच लाभ मिळेल। नमो शेतकरी सन्मान योजनेतील 19,20,000 महिलांना केवळ 500 रुपये मिळणार। संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळणार। लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागतेय। या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेत। त्यातील 2,47,00,000 लाडक्या पात्र ठरल्या आहेत, तर आतापर्यंत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना सरकारनं 6 हप्ते दिलेत। यातील तब्बल 4 लाख लाडकींनी निकषाबाहेर लाभ घेतल्याची चर्चा आहे। त्यामुळे किती लाडक्या बहिणी अर्ज मागे घेणार याबरोबरच सरकारच्या पडताळणीत बाद ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून सरकार वसुली करणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।